महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मेळावा आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे, परंतु आपण सध्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आपण पाहतोय की तयारी जी आहे ती तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा अशा आशयाचा बॅनर जो आहे तो समोर आपल्याला मंचावरती लावल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि सर्व मान्यवरांसाठी त्याचसोबत सर्व मनसैनिकांसाठी मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था म्हणून खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्या लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष करून या मेळाव्यामध्ये मतदार यादी आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे सर्वच विरोधकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, मतदार याद्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि त्यानंतर सर्व BLO आणि इतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा जो आहे तो मेळावा राज ठाकरे यांच्या वतीनं गोरेगाव नेस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठराविक नेते जे आहेत ते ठराविक नेते या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। बाळा नांदगावकर, त्याचसोबतच मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। निवडणूक आयोगाच्या भेटीच्या दरम्यान अनेक प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते आणि त्यानंतर आता स्थानिक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्यांसंदर्भात काय नक्की भूमिका आपली मांडली जाते आणि काय त्यांना मार्गदर्शन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।